नमस्कार मंडळी, नवीन दिवस नवीन सुरुवात. आणि आज आम्ही चाललेलो आहे बॉडीगार्ड थोडं बाहेर. आणि हिने बघा मला काय ड्युटी दिलेली आहे. हिने ड्युटी दिली आहे की जे पाऊस थांबलेला आहे पण पत्र्यावरचं जे पाणी पडतं किंवा 1-2 थेंब पडतं ते हिच्या अंगावर नाही पडले पाहिजेत म्हणून हिने मला छत्री धरायला लावले. चक्क म्हणजे बघा मी काय काय टास्क करायचा. आम्ही व्हिडिओ शूट करायचा आणि भाई यूट्यूबर. अरे आप वही यूट्यूबर हो ना, वो सुरू वाईफ वाली. हाँ बाद में आ जाना. ओहो देखा, बघितलं कसं ॲटिट्यूड दाखवते, बघितलं का. आणि ॲज युजल आज आम्ही दोघे नाहीये, आज दोघात तिसरा. ओळखा पाहू कोण आहे तो. ओळखा तेवढंच काम आहे का त्यांना ओळखत बसायचं. ओळखलं असेल तर कमेंटमध्ये सांगा की आज आमच्या बरोबर कोण असेल. तर तुमची एक्साइटमेंट मी जास्त थांबवत नाही, दाखवूनच देतो. जय उर्फ जयू आपल्या बरोबर आहे. सिंगल आहे तो. सिंगल आहे. जर तुम्हाला हा आवडत असेल तर कमेंट करा, ह्याचा बायोडाटा आम्ही तुम्हाला पाठवू. हो, कमेंटमध्ये बायोडेटा टाईप करा आणि ह्याचा बायोडेटा तुमच्यापर्यंत लगेच पोचून जाईल. चालेल ना जया? चालेल म्हणतो. त्याच्या काही अपेक्षा नाहीत मुलीकडून, फक्त मुलगी असली पाहिजे बस, आणि जिवंत असली पाहिजे. तर चला आता आम्ही असाच प्रवास करतो, थोडी मजा मस्ती करू, ती पण कॅप्चर करू. आता आम्हाला ऑटो पकडायची आहे. ऑटो पकडणं म्हणजे मोठा टास्क आहे मुंबईत. तर बघूया आता आपल्याला ऑटो भेटते. मी रिक्षामध्ये बसलेलो आहे. माईक कुठे म्हणतो, माईक नाही आणला. आयफोनला माईकची गरज नाही लागत. पिक्सलसारख्या छोट्या डिव्हाइसला अशी गरज लागते. माईक आमच्यामध्ये इनबिल्ट चांगला आहे. पिक्सल घेऊन बघ रे बाबा. अरे पिक्सल कोणतरी फ्रेंड तिला पण आयफोन सजेस्ट केला, करायचा होता ना मग. हा पिक्सल एवढं चांगलं आहे. तर मुलीं लोकांना आयफोन सूट होतो म्हणून सांगितलं. असं थोडी ना, मुलींना आयफोन सूट होतो आणि पोरांना हा सूट होतो. बघा ना काय जसं काय म्हणजे आता हेच डिफाईन केलं. म्हणजे पुरुषांनी म्हणजे तू काय करतो, मुलींनी आयफोन वापरावं आणि पोरांनी पिक्सल असले ओप्पो विप्पोची वापरावे. पण तिला आयफोनच घ्यायचं होतं, तुला आयफोनच घे. अन्याय आहे मुलांवर. जर ती मुलगी जर हा व्हिडिओ बघत असेल तर तिने कमेंट करावं हो, की तिला खरंच आयफोन घ्यायचा होता का, ते ह्याने सांगितलं म्हणून घेतलं. हे बरोबर. मी तुझी हेल्प केली बाबा, असं आयफोन घे म्हणून. आमची कधी मग नाही स्वतः गेली. पिक्सल वापरून जर दुसऱ्याला आयफोन सजेस्ट करतो म्हणजे आयफोन चांगला आहे. तुला आयफोनच घ्यायचा होता. मला पण आयफोन दिला ना घेऊन, मला सांगितलं आयफोन घ्या. नाही, आम्ही आमचा आम्ही आमचा घेतला बाबा. आता असंच बोलणार तशी. चल परचेस डेट काढू. कोणी कधी घेतलाय. तेच बोलतो ना, तुम्हाला एवढं सांगितलं मी. हा एवढं तुम्हाला घेऊन दिला फोन, अजून तरी पण मला घेऊन वा आम्ही बोलतोय. आम्ही बघा अशी लोक ही अशी लोक मदत करून पण हे लोकं आपल्याला सिंगल. तू का गप झाले. काय माहित कुठल्या मुहूर्तावर आम्ही जयू बरोबर निघालो आणि एवढं ट्रॅफिक लागलं. आम्हाला उतरून चालत जावं लागतंय. कदाचित जयूने सकाळी आंघोळ केली नसावी. चाल माझा नवरा स्लिम आहे. हे कट करून टाकेन मी. हा बघ मी फिट अँड फाईन आहे बघ. दिसतं का डेरी बिरी का दिसते का मला. सिटीला आलोय. माझा फोन कुठे आहे? माझ्याकडे आर सिटीला आलोय आणि असं वाटतं सगळी जनता इथंच आली. कोणी राहिलं तर नाही ना. कोणी राहिलं नाही ना. राहिलं असेल तर ते पण या. इकडे मध्ये बसलोय आणि हिचं बघा काय चालू आहे. कोक फ्लोट आणि फ्रेंच फ्राईज कोण खातं. मी सोन पोटातच जाणार आहे ना. शक्य आहे अशक्य. आग आगे मोठा हो गया है तू. मी उद्यापासून आता काही बाहेरचं खाणार नाही. ही प्रत्येक वेळेस हेच म्हणते आणि परत नेक्स्ट आठवड्याला बाहेरचं खाते.
अरे बरोबर आहे का? आज झालं आम्ही सक्सेसफुल. बस ना माहिती काय चाललं तुझं? काय करते? गेम खेळते. पडला. तुम्ही बघितलंच असेल ऋतुजाला आम्ही आयफोन 17 घेतला कारण तिचा 13चा थोडा इश्यू झालेला होता. सो आम्ही आयफोन 17 घेतलेला आहे आणि तो आम्हाला बरीच ऑफर लावल्यानंतर मिळालेला आहे. तर मी तुम्हाला एक आयडिया सांगेन की एअरटेल ॲपवर तुम्ही जाऊ शकता. तिथे एअरटेल इन्सायडर म्हणून आहे, तर त्याचं कूपन यूज करू शकता तुम्ही. ते कूपन यूज करून आम्ही 13 रिप्लेस केला आणि आम्हाला खूप असा बजेटमध्ये आयफोन 17 भेटलेला आहे. सो तुम्ही पण ट्राय करा. आणि आता आम्ही करतोय सेलिब्रेशन. थांब पडद्याला पहिला लावून मी परत आलेलो आहे. आणि तू खाल्लंस पण आगर दिसतंय मला ते चॉकलेट लागलेलं. अरे चांगलं ना. बघितलं, थांबली पण नाही माझ्यासाठी आवरी. ओके. तर आता आम्ही आयफोन 17 घेतलाय म्हणून केक कटिंग करत आहोत. तर आता केक ने कसा काय ये छुरी से काट, आईफोन से मत काट, इधर किडनी में हार्ट अटैक होता है. आराम से मर्डर नहीं करनी का रे बाबा, केक काटणे काय रे. सो आम्ही ॲपलला घरी आणल्याबद्दल म्हणजे आयफोन 17ला घरी आणल्याबद्दल त्याचं केक कापून स्वागत करत आहोत. ॲक्च्युली काय झालं, काल माझ्याकडून 2 छान आहे स्वस्तात कटवतो सगळं. हा तर गाईज तुम्ही आमचे प्रेक्षक आहात, त्यामुळे आम्ही तुमच्याशी खोटं नाही बोललं पाहिजे. खोटं बोलणं हे पाप असतं. तर माझ्या नवऱ्याने ना चुकून काल कुठल्या धुंदीत होता माहीत नाही, ॲनिव्हर्सरीला स्विगीवरनं पण केक ऑर्डर केला, तिथे पण 500 घालवले. झोमॅटोवरनं ऑर्डर केला, तिथे पण 500 घालवले. आणि ऑर्डर कॅन्सल करायच्या वेळेस बोलतो रिफंड नाही येते. आता मग काय करू म्हटलं, आण आता घरी, काय करणार. हे मी कट करून टाकणार. असं का? त्यामुळे हा आयफोन 17 साठीचा केक नाही बरं का. 17 साठी आहे ग, तुला नाही माहिती. आयफोन 17 मित्रांनो 17 आयफोन 17 मला घ्यायचाच नव्हता, पण आता बाय लक तो आलेला आहे घरात आणि घ्यायचाच होता. आणि हा 17 साठीचाच केक आहे. सो गाईस तुम्हाला काय वाटतं, हा गाईस 17 साठी केक आहे की नाही तो तुम्ही सांगा. अरे माझ्यासाठी तरी थांब खायला. तर मंडळी तुम्ही केक खावा, आम्हीही खातो. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. अंटिल देन स्टे टून. ओके. आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. माहिती आहे आमच्याकडून कन्सिस्टंटली व्हिडिओज नाहीत पडत, कारण कसं माहिती आहे का, आम्ही खूप बिझी असतो. खूप बिझी म्हणजे आमचं ऑफिस आणि हे सगळं बरेच काय चालू असतं. ऍक्च्युली गाईज कसं आहे की आम्ही असं डेली असं जास्त काही कॅप्चर करता येत नाही. सो आम्ही जेव्हा आम्ही विकेंड्स वगैरे मध्ये बाहेर जातो तेव्हा आम्ही असे व्हिडिओज बनवतो. आणि ही हावरी मला ठेवून केक खाते. तर तुम्हाला काय वाटतं की हिनं मला ठेवून केक खावं असं? मी एवढा थांबलोय, माझ्या तोंडावर लाईट येत नाहीये. हा मग गोरी दिसते ना. तर सांगायचं असं होतं की आम्ही प्रयत्न करू. नाही सांगायचं असं होतं की काय म्हणत होतं रे मला.
बोला. अरे नाही ते नाही, काय बोलत होतं मला, हा म्हणजे कन्सिस्टन्सी. ही बघा, हिनं कपाळानं पण केक खाल्लाय बघा. हो, कपाळानं पण केक अरे खाल्लाय. काय बोलत का होतं मी, खरंच विसरले काय बोलत. कन्सिस्टन्सवरती रेग्युलर व्हिडिओ पोस्ट होत नाहीयेत आमच्याकडून. डेली ब्लॉग मध्ये पण आमचं चॅनल चालू करायचं एक मोठं होतं की भाई आपल्या मेमरीज म्हणजे जे काय आपल्या आयुष्यातले महत्वाचे मुवमेंट्स असेल काय असेल किंवा तर ते आपल्याकडे स्टोर राहावेत असावं कुठेतरी. म्हणून. म्हणजे जोपर्यंत युट्यूब चॅनल चालू आहे तोपर्यंत तरी बघू शकतो. जर कोणी युट्यूब बंद केलं, इन्स्टा बंद केलं तर आठवणी जातील आमच्या, जातील. पुसल्या जातील. पण तोपर्यंत आहे तोपर्यंत तरी. सो गाईज, आता आम्ही केकचा आस्वाद घेतो. तुम्ही ऑर्डर करून केकचा आस्वाद घेऊ शकता. आणि डेलिव्हरचा केक नक्की ट्राय करा. यस, डेलिव्हर हा आमचा डस्ट ट्रफल फेवरेट ब्रँड आहे केक मधला. तो आम्हाला डेलिव्हरचा केक खूप आवडतो. आणि कसं आहे डच ट्रफल. आता पंचमी आहे ना, तर उद्या भावाचा उपवास आहे. तर भावाचा उपवास चालू व्हायच्यात मला केक खाऊन माझं मन तृप्त केलं पाहिजे. तर आता आम्ही आनंद घेतो, तुम्ही आनंद घ्या. अंटिल देन बाय बाय बाय. नवीन ब्लॉग मध्ये. आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि खूप लोक बघतायत व्हिडिओ पण चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाहीये. सो त्यांच्यावरही आमची नजर आहे. सो बाय बाय गाईज. Thanks for watching. Don't forget to like, share, and subscribe to Suru Vibes.